यू. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अनदर व्लॉग. तर आज बे एरियामध्ये मस्त पाऊस पडत होता आणि पाऊस पडताना तुम्हाला काय पाहिजे? चहा, पार्लेचा बिस्किटचा पुडा आणि गरम गरम मॅगी. तर चला तर मग चहा पिऊन आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओचं सरप्राईज रिव्हील करण्याच्या आधी मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करतो माझ्या कीबोर्डला रिपेअर नाही, सर्व्हिसिंग करून. जसं गाडीच्या चेनीला आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागतं की गाडी स्मूथ आणि व्यवस्थित रन करेल, तसंच काहीतरी कीबोर्डलाही सर्व्हिसिंग करावं लागतं. जर ऑफिसमध्ये कीबोर्डची आणि तुमच्या डेली यूजसाठी यूज करायचं असेल तर त्याचा आवाज बटरी स्मूथ आणि वापरताना मजा पण आली पाहिजे. तर चला तर मग दाखवतो कसं. तर सुरुवात करूया सगळ्या कीज रिमूव्ह करून. याच्यानंतर आता हे प्रत्येक खोलायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये लूप करायचं आहे. बेसिकली हा पॅड झाला आहे तयार. ह्याच्या आधी एक मी पुष्ट टाकला आहे, त्याने जो साऊंड कमी होईल. आणि हे ह्यासाठी करायचं की ह्यानी त्याला बटरी साऊंड म्हणतात, की जो खटखट खटखट एकदम आवाज येतो, तो एकदम स्मूथ येतो आणि काम करायला पण मजा येते. तर हे स्विच खोलायला पण ह्याचा एक ओपनर भेटतो, स्विच ओपनर. तर हे खोलल्यावर याचे 4 पार्ट होतात. एक ही स्प्रिंग ॲक्च्युली बटन आहे आणि ह्याचं शेलवरचं, आणि त्याला आता लूप करायचं. एक त्याचं जेल येतं, कीबोर्ड ग्रीस म्हणतात त्याला. फायनली 3 तास लागले, पण हे सगळे रेडी आहेत. सो आय डोंट नो तुम्हाला आवाज किती होता. हे नॉर्मल आहे आणि हे झाल्यावर बघूया. आता इन्स्टॉल करतो. सो फायनली कीबोर्ड रेडी झाला आहे. तुम्ही बघताय की त्याचा आवाज कमी झाला आहे आणि खूप बटरी आवाज येतो आहे. A few moments later. तर आज आहे फ्रायडे आणि आता मी एक कॅमेरा मागवलेला, तर तो पिक करायला चाललो आहे. भरपूर दिवसापासून मला एक कॅमेऱ्याची गरज होती की जो छोटा असेल, हँडी असेल आणि सगळीकडे घेऊन जाण्यासारखा असेल. मोस्ट ऑफ माझ्याकडे जे कॅमेरे आहेत ते लोकांकडे फेस केलं की ते एकदम घाबरतात. त्यामुळे असा पाहिजे होतं की जो छोटा आहे आणि त्याची क्वालिटी पण चांगली असेल आणि त्याच्यातनं महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी चांगली करता येईल. तर आपल्या इंडियात डिलिव्हरी बॉय येतो आणि तो आपल्या घरी डिलिव्हर करतो. तसंच अमेरिकेमध्ये जनरली कम्युनिटीमध्ये लॉकर रूम असतात, तिथं डिलिव्हर झालं आपल्याला मेसेज येतो कोडसहित, आणि तो कोड टाकल्यावर आपल्याला ते पार्सल घेता येतं. तर ही अशी लॉकर रूम आहे आणि तिथं कोड टाकला की पार्सल कलेक्ट करू शकता. इथं डान्सचे क्लासेस चालू आहेत. आढळलं तुम्हाला ऐकू येत आहे का? सो लेट्स अनबॉक्स न्यू कॅमेरा. हा कॅमेरा घेण्यासाठी मी खूप दिवस रिसर्च केला. खूप सारे रिकमेंडेशन्स आणि रिव्ह्यूज पाहून हा घेतलेला आहे. माझ्या काय मित्रांकडे आहे कॅमेरा ऑलरेडी. सो त्यांनी मला सजेस्ट केला की अरे तू हा का नाही घेत, कारण की माझ्याकडं पहिला आहे तो हा कॅमेरा, हा Insta360 कॅमेरा आहे. तर Insta360 म्हणण्यामागं आहे कारण की ह्याचा दोन्ही बाजूला लेन्सेस आहेत आणि हा 360 डिग्री कॅप्चर करतो. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा लो लाईटमध्ये एवढा चांगला परफॉर्म नाही करत किंवा डेली ब्लॉगिंगसाठी एवढा चांगला नाही वाटला मला. सो मला नेहमीच चांगला कॅमेरा पाहिजे होता की जो छोटा पण असेल ह्याच साईजचा आणि इझी टू हँडल असेल, त्याला गिम्बल असेल. सो जास्त वॉक करताना पण मी जर चालत असेल तर तो जास्त शेक नाही होणार. तर ह्या आधी असं वापरायचं तर माझ्याकडे अशा टाईपचा सेटअप होता की जो खूप हेवी आणि मोठा आहे आणि पब्लिकमध्ये नेलं तर लोक खूप घाबरतात. सो
त्याच्याऐवजी मी म्हणलं की एक चांगला कॅमेरा घेऊया. सो मी जो कॅमेरा निवडला आहे तो हा DJI Osmo Pocket 3 नावाचा कॅमेरा आहे. जसं की तुम्ही बघू शकता की ह्याला गिम्बल आहे. बाकीचे फीचर्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच, पण त्याआधी अनबॉक्स करूया. जसं की तुम्ही बघू शकताय की कॅमेराचं पॅकिंग खूप मस्त दिलं आहे. ह्यामध्ये मला चांगली डील भेटली. मी कॉस्कोवरनं घेतलं. बाकीच्या वेबसाईटवर किंवा DJIच्या वेबसाईटवर थोडीशी एक्सपेन्सिव्ह होतं. यामध्ये येतं Osmo Pocket 3 कॅमेरा, प्रोटेक्टिव्ह कवर, बॅटरी हँडल, त्याचं एक स्टँड, मिनी ट्रायपॉड, एक 64 GB मायक्रो SD कार्ड, एक फ्री स्ट्रॅप, टाईप-C केबल आणि मॅन्युअल. हे Osmo Pocket बॅटरी हँडल आहे. सेकंडली हे ट्रायपॉड. चांगल्या क्वालिटीचं ट्रायपॉड वाटतंय. एक किंगस्टोनचं 64 GB कार्ड आणि ह्याच्यात आहे मेन कॅमेरा. काहीतरी स्टिकर्स आहेत DJIचे, क्विक स्टार्ट गाईड आणि हा आहे मेन कॅमेरा. केस पण खूप मस्त आहे, खूप हँडी आहे आणि तुम्ही बघू शकता की माझा हात आणि हे कम्पेअर केलं तर हाताच्या साईजचा कॅमेरा आहे माझ्या. केस पण खूप हार्ड आहे. याला ऑन करताना दोन पद्धती आहेत. एक तर मी डायरेक्ट स्लाइड करू शकतो आणि डायरेक्ट हा ऑन होईल. सेटअप करायला लागेल, पण खूप इझी आहे. जसं की तुम्ही बघला की मी जस्ट स्लाइड केला आणि हा ऑन झाला. आणि हे किंबल, ह्याच्यात ट्रॅकिंग फीचर आहे. सो एक त्याचं ॲप डाउनलोड करायला सांगते. हे QR कोड स्कॅन करून. तुम्ही ऑलरेडी बघू शकताय की हे असा पूर्ण कॅमेरा आहे. कसाही हँडल करता येतो, पूर्ण इझिली करतोय. तर गिम्बलची जी स्टॅबिलिटी आहे ती नीट राहते आहे आणि कॅमेरा असा आहे. तर खूप इझी आहे वापरायसाठी. असं केलं तर मी डायरेक्ट ऑफ स्ट्रेटमध्ये कंटिन्यू होतो किंवा ऑफ करायलासाठी सरळ करायचं आहे आणि आडवा केला की चालू होतो. आणि त्याच्यावर एक हा बॅटरी हँडल आणि हा जे एक नॉर्मल हँडल दिला आहे त्यांनी की तुम्हाला चार्ज करून तुम्ही ह्याच्यावर कॅमेरा ठेवून साईडनी असं डायरेक्ट लाईव्ह यूज करू शकता. आणि एक टाईप-C to C केबल दिली आहे. सो आता कॅमेऱ्यातलं लाईव्ह फीड दिसतं इथं आणि तुम्ही बघू शकताय की क्लॅरिटी चांगली आहे. हँडल करू शकतो ॲक्च्युली खूप इझी, की मला सारखं कॅमेऱ्यात बघायची गरज नाही. आणि मी जर माझ्या चेहऱ्यावर दोनदा टॅप केलं तर तो ऑटोमॅटिक मला ट्रॅक करतो. तुम्ही जसं बघू शकता की मी इथं फिरवतोय हात, पण हा मला पूर्ण ट्रॅक करतोय. तो माझ्या फेसला आपोआप ट्रॅक करतोय. सो असे काही फीचर्स आहेत की ज्याने मला हा कॅमेरा. तर महत्त्वाचे फीचर्स म्हणजे ह्याच्यात 4K 120 FPS पर्यंत मी रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे स्लो मोशन व्हिडिओ चांगले येतात. फेस ट्रॅकिंग आहे, फ्लिप टच स्क्रीन आहे, बिल्ट इन माईक आहे, ॲक्टिव्ह ट्रॅकिंग आहे जसं मी फेसचं सांगितलं, D-Log आहे म्हणजे मी रॉ कलर व्हिडिओज काढू शकतो. वायफाय आणि ब्लूटूथ आहे जे की मी इझिली ॲक्सेस करू शकतो फोनवरनं. फास्ट चार्जिंग आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि लास्टला म्हणजे कॉम्पॅक्ट आणि खूप पोर्टेबल आहे. त्या फीचर्समुळं हा कॅमेरा खूप हँडी आहे. तुम्ही जरी ब्लॉगिंगची सुरुवात करत असाल, तुम्हालाही नवीन कुठला कॅमेरा तुम्ही बघत असाल तर नक्कीच ट्राय करा हा कॅमेरा, असं मी म्हणेल. तर मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की ह्याचा आवाज आणि ह्याची क्वालिटी कशी आहे. आता मी जस्ट माझ्या आयफोनमधनं कॅप्चर करत होतो ह्याच्या आधीचा पार्टचा व्हिडिओ, पण तुम्ही आत्ता बघू शकताय की केवढा डिफरन्स ह्या कॅमेऱ्याने येतो आहे आणि ह्याची क्वालिटी कशी आहे.
तर हे आहेत थोडेसे फुटेज जे मी माझ्या ट्रिपमध्ये कॅप्चर केले DJI Osmo पॉकेटमधून, आणि ते तुम्ही माझ्या नेक्स्ट फ्यू ब्लॉग्समध्ये बघणार आहात. खूप क्रेझी वाईल्ड लाईफ दिसली आणि खूप भारी ब्लॉग्स येणार आहेत पुढं. तर तोपर्यंत तुमच्या मित्रांना शेअर करा, फॅमिलीजला शेअर करा, सबस्क्राईब करायला, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन लावायला, म्हणजे माझा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला समजेल. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.